राज्य शासन, सिडको, एमआयडीसी आणि महापालिकेविरोधात आज हजारोंच्या संख्येने नवी मुंबईकर रस्त्यावर उतरले। या मोर्चात दिघावासीय, व्यापारी, माथाडी कामगार, झोपडपट्टीधारक तसंच प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता। महापालिकेतर्फे झोपडपट्टी, गावठाण, प्रकल्पग्रस्तांच्या 2000 पूर्वीच्या घरांवर करण्यात येणारी कारवाई, पालिकेतर्फे वाढीव मालमत्ता कर आकारणी, त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांच्या दुकानांवर कारवाई तसंच अनधिकृत बांधकामांवरील कारवाईच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता। तर या मोर्चाला भाजपकडून आमदार मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन तत्काळ प्रत्युत्तर दिलं। गणेश नाईक तर पालकमंत्री, कामगार मंत्री, त्याच्यानंतर उत्पादन शुल्क, उत्पादन व्हायचं, पालिका त्यांच्या ताब्यात, आमदार त्यांचा, खासदार त्यांचा, महापौर त्यांचा, 15 वर्ष सगळं घरात मलाही असताना त्यांनी केलं। मला तर 2च वर्ष झालेत आणि माझ्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पहिल्या जाहीरनाम्यात मी सांगितलं होतं की फ्री ऑल घरं करणारा मुद्दा कोणाचा हो? सगळे मुद्दे माझे घेऊन आज बोलले। त्यांचे मुद्दे काय आहेत ते तर दाखवा आम्हाला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।